नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्याला जीवामृत बनवण्याची तुम्हाला एक प्रक्रिया सांगतो. आपल्याला प्रथमतः 200 लिटरचा ड्राम घ्यायचा, त्याच्यामध्ये 175 लिटर पाणी टाकायचं, त्यात 10 किलो गावठी गाईचं शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो बेसन, 2 किलो काळा गूळ आणि 1 किलो वडाची झाडाखालची किंवा झाडाखालची माती चालेल हे आपण टाकायची व त्याला आपण घड्याळाच्या दिशेने ढवळायचं. तर आपल्याला ते 48 तासानंतर कार्बन डायऑक्साईड व मिथेन वायू त्याच्यातून निघतो. त्यानंतर आपली जीवाणूसंख्येची झपाट्याने वाढ होते व ते आपल्या पिकास उपलब्ध म्हणजे चांगलं फायदेशीर राहतं, जेणेकरून आपली खताची बचत आणि जमिनीचा पोत सुधारला जातो. आपले गांडूळची जी तयार केलेलं आहे तर तुम्हाला या आम्ही तूर्त 20 लिटर तयार केलं होतं, तर इथं टाकलेलं आहे. याचा वास घ्या तुम्ही, त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल ही जीवाणूची संख्या कशी वाढलेली आहे. हो, जीवामृत तुम्हाला 7 दिवसाच्या नंतर वापरणं आहे अनिवार्य आहे. 7 दिवसानंतर. हां, 7 दिवसानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जी जीवाणूची संख्या ही चांगलीच वाढते. धन्यवाद. जर कोणाला काही प्रश्न असतील आंबवण्याची म्हणतो आपण, तर ती आंबवण्याची प्रक्रिया ही झाली तर जे आपण तुम्ही AI महाविस्तार AIला पण विचारू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे किती दिवसांनी हे होतं आणि उन्हाळ्यात तर लवकर वापरलं तरी चालेल. हां, तुम्ही फळबागा असेल फळबागेला किंवा भाजीपाला असेल भाजीपाल्याला सर्व पिकांना वापरू शकतो. हो, बनवलेले आहे. हां, तुमच्या त्या गोडजीवारीला याला यायचो ना आम्ही. मी नंदुरबारला होता अगोदर, इकडचा काट होता माझ्याकडं. कोपरली कोरी तुमचं काय तिकडे शेट्टी वय झाली झाली प्रकाशा. बरोबर. आम्ही मग सावध